स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपल्या सेशनचा डे 3. या डे 3 मध्ये आज आपण दोन महत्वाच्या गोष्टी करणार आहोत. पहिलं, कालचं आपला अवचेतन मन से कुछ आगे याच्याचा छोटासा टॉपिक राहिलेला आहे. आधी आपण तो टॉपिक कंप्लीट करू आणि मग आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना कशा पद्धतीने दूर करू शकणार आहे याचा एक सुंदर अनुभव आपण घेणार आहे. कारण जीवनामध्ये जे दुःख आहेत ते दुःख जोपर्यंत आपण तसेच्या तसे साठवून ठेवले तर मात्र आपल्या जीवनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह टी नवीन निर्माण करण्यासाठी पहिले ज्या नकारात्मकता आहे त्या नकारात्मकतेला आपल्या जीवनातनं काढून टाकणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग आपण आत्ता या क्षणी करणार आहोत. ओके, सो तयार आहात सगळे डे 3 साठी? एक मिनिट, बरेच लोक कमी आलेले दिसत आहे. एक लिंक पाठवायची राहिली होती, मी पाठवून दिली. ओके, चलो. सो वेलकम. कालचा आपण राहिलेला पहिले कंप्लीट करणार आहे. त्याआधी आपण गेल्या 2 दिवसामध्ये काय चेंजेस आपल्या लाईफ मध्ये एक सुरुवात वाटत आहे का? चला सांगा एनीवन, की एक 1% तरी आपण जे बदल व्हायलाचा काहीतरी मार्ग मिळालेला आहे का? एनीवन बोला भौरिया सर, कुछ चेंज हो रहा क्या लाइफ में? हा मॅडम, माझं बरेच दिवस झाले, 8 महिन्यापासून एक मी माझ्या पत्नीचं स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी मी एक पोलीस कंप्लेंट केलेली होती. ती कधीही कोणी लक्षात घेतलेली नव्हती. तर आज त्याच्या चौकशीचं मला फोन केलेला होता. त्यांनी तो मला फोन केला, बाबा असं तुमचं पोर्टलवर आम्ही आता घेतलेलं आहे, ते आता दुसरीकडे वर्ग केलेलं आहे. एवढा एक बदल झालेला मला आजच्या दिवसाला आढळलेला आहे. चला छान. सुजाता मॅडम. येस मॅम. ऍक्च्युली मी वर्किंग वुमन आहे, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये घरात बरंच काही अप अँड डाऊन झालेत. आणि मला वाटतं मी आधी पण काही सेशन अटेंड केलेले, पण ऑफिसच्या कामामुळे त्या वेळेत करता आले नव्हते. म्हणजे मी रेकॉर्डिंग ऐकले होते, आज लाईव्ह आहे. पण कुठेतरी फार हलकं झाल्यासारखं वाटतंय कालपासून. छान, असं मेंटली रिलॅक्स वाटतंय आणि असं फील होतंय की आता काहीतरी चांगलं होईल. ग्रेट. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. हनुमंत सर, चेंज करायचं आहे आपण? रेकॉर्डिंग चालू असतं तर आपला पोशाख. ओके, थँक्यू चेंज केल्याबद्दल. हा बोला सर, माईक. सर्वात सर्वात प्रथम तुमचं मी धन्यवाद करतो, कारण 2 दिवसांच्या सेशन मध्ये मी खूप छानपणे तुमचं ऐकलेलं आहे पूर्ण, आणि तसा बदलाव पण होत आहे माझ्यामध्ये. चला, थँक्यू. चला, आता आपण 2-3 एक्सपिरियन्स घेतले. आता आपण ऍक्च्युअल सेशनला आजच्या सुरुवात करू. ओके, चलो, थँक्स. सो मी स्क्रीन शेअर करते. कालचा आपला जो टॉपिक जिथे आपण थांबवला होता त्या टॉपिकला आपण पुढे नेणार. काल आपण अवचेतन मनसे कुछ आगे मध्ये आपण स्वतःला महत्व द्यायचं आणि सगळ्यात पहिले स्वतःचा आनंद यावर वर्क करण्यासाठी आपण स्वतःला, कारण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला अधिक आनंदाने करू शकतो. ते आपल्या फॅमिलीसाठी असेल किंवा आपल्या कुटुंबासाठी असेल, तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जो आनंद महत्वाचा असतो तो आपल्या कुटुंबाचा आनंद. आपल्या कुटुंबाच्या आनंदाला, म्हणजे कुटुंबाला आनंदी ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला स्वतःला आनंदी ठेवता आलं पाहिजे. हा नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव करायचा आहे. त्यानंतर चा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की फोकस. आता बघा, जिथे तुमचा फोकस असतो तिथे एनर्जी एक्सपांड अँड ग्रो होते. जर रागिनी मॅडमला आज वाटलं की सकाळी उठली ना, आज माझं डोकं खूप दुखत आहे, किंवा काल कोणीतरी त्यांचं डोकं खराब केलं, आज त्याच गोष्टीला सतत सतत त्यांचा जर फोकस राहिला तर काय होईल? रागिनी मॅडमचं डोकं चिडचिड होणार, कारण कुठेतरी त्याच विचारांना आपण घेतलेलं आहे. पण काल संध्याकाळी त्यांना खूप छान गिफ्ट मिळालं, पण त्या गिफ्टची आणि त्याच्यामुळे झालेल्या आनंदाची एनर्जी आजही राहील की नाही रागिनी मॅडम? आजची सकाळ त्या गिफ्टच्या आनंदातच होईल की नाही? म्हणजे याचाच अर्थ काय
की जिथे आपण आपला फोकस असतो तिथे आपली एनर्जी सातत्याने दिल्यामुळे ती एक्सपांड अँड ग्रो होते. जसं भिंगातनं, सूर्याच्या भिंगामधनं आपण एक प्रकाशाचं किरण परावर्तित केलं की असंख्य प्रकाश किरण तिथे तयार होतात. त्याच पद्धतीने जिथे आपला फोकस जातो तिथे एक्सपांड अँड ग्रो होतं. जसं शेतकऱ्याला माहिती आहे तर तो काय आंब्याचं पीक काढायचं तो आंब्याचे रोप पेरेल, गव्हाचं पीक काढायचं तो गहू पेरतो, बरोबर की नाही. तर त्याच पद्धतीने आपल्याला देखील काय पाहिजे जीवनामध्ये, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या ज्या पंचसूत्रींशी आपल्याला जोडायचं आहे. तर प्रत्येक क्षण आपला फोकस देखील त्याच्यावरच पाहिजे. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, तुम्हाला नेमकं तुमच्या जीवनात काय पाहिजे. आणि म्हणून कालचा मंत्र कोणी कोणी आज सकाळी उठल्यावर म्हटलं, कोणी किसने किसने किया, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, किया की नाही किया आज मॉर्निंग को. देवाला थँक्यू म्हटलं की नाही की आजचा सुंदर दिवस त्यांनी आपल्याला दाखवलाय आणि आपल्या सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज आपल्या सोबत उपस्थित आहे. हा सुंदर दिवस आज त्या क्रिएटरनी आपल्याला दाखवलाय, त्याच्यासाठी त्याला थँक्यू म्हणायचं आहे. आणि आजपासून आपल्याला जो नियम करायचा आहे तो म्हणजे स्वतःच बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. कारण जगातल्या प्रत्येक यशस्वी अपयशी व्यक्तीजवळ 24 तास असतात आणि म्हणून आजपासनं स्वतःसाठी थोड्याशा आनंदासाठी जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करण्यासाठी आपल्याला 24 तासाचा वेळ जो आहे तो त्याच्यातला 1 तास तरी स्वतःला द्यायचा आहे. आता जे मी तुम्हाला टाइम कॅल्क्युलेशन सांगते, वर्किंग असतील किंवा हाऊसवाईफ असेल, कोणी असेल, कुठलाही पुरुष असेल, कुठेही काम करत असाल तरी देखील हा टाइम पिरियड तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस करू शकतो. जे काम तुम्ही चांगल्या स्वास्थ्यासाठी स्वतःला 8 तास द्या. म्हणजे 8 तास म्हणजे आज तर कोणी 8 तास झोपत नाही, झोपेचा स्पॅन सुद्धा कमी केलेला आहे. तर 7 तास झोप, 1 तास आपला वर्कआउट आणि बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, आपलं वर्कआउट आणि बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला 1 तास द्यायचं आहे. त्याच्यानंतर 7 तासांची झोप झाली पाहिजे, 8 तास स्वतःसाठी झाले. त्याच्यानंतर 8 तास तुमच्या करिअरसाठी, तुमचं प्रोफेशनसाठी 8 तासांचा वेळ आहे. मग उरलेल्या 8 तासाचं विभाजन, आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला ऑफिसला जायला वेळ लागतो, आमचे 10 तास जातात, 2 तास तिकडे गेले. त्याच्यानंतर 2 तास, 2 तासापैकी अजून 1 तास आपल्या न्यू लर्निंग वर द्यायचं आहे. घरचे कामं जे आता महिलांना वगैरे करावं लागतात तर परत त्याच्यात 3 ते 4 तास तुमचे गेले. पण उरलेला क्वालिटी टाइम म्हणजे 2 तिकडे गेले, 3 इकडे गेले आणि 1 इकडे गेला, किती गेला, 5 आणि 1 7, 2 तास तरी तुमच्याकडे उरलेले आहे. तो क्वालिटी टाइम दररोज फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला द्यायचा आहे. सांगा बरं, मी जेव्हा गमतीने जेव्हा माझे ऑफलाईन वर्कशॉप असतात तेव्हा विचारते की जोडीदाराच्या डोक्यावरनं मायेचा प्रेमाचा हात डोक्यावरनं पाठीवरनं केव्हा फिरला. वेळ उत्तर देतात. चला सांगा, कोण सांगेल. मायेनी आपल्या घरच्या मुलांजवळ बसून आपण मायेनी त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला, त्यांचा आधार बनला मुलांचा, केव्हा घडलाय. कारण जीवनामध्ये जेव्हा या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी तुम्ही चालू करता, एकमेकांना संवादाने तो वेळ द्यायला सुरुवात करता, तर त्या घरातल्या एनर्जी चेंज होतात. आमचे हे असेच, ही कंप्लेंट जोपर्यंत कराल ना आमचे हे असेच भेटतील, आमची ही अशी जोपर्यंत मनामध्ये कंप्लेंट असेल तर आमची ही अशीच वागणार आहे. की आमचे मुलं असेच, या कंप्लेंटने जेव्हा तुम्ही जगता की हे ऐकत नाही ते ऐकत नाही, तर लाईफ तसंच होईल. कारण प्रत्येक म्हणजे अन्नामध्ये जे प्रॅक्टिकली तर आपण घेणार आहे 2 दिवसानंतर की अन्न आणि पाण्याचे व्हायब्रेशन कसे चेंज होतात, तेव्हा आपल्या शब्दांचा जर परिणाम त्या पाण्याच्या एनर्जीवर होतो तर मग कळत नकळत आपण आपल्या घरचे जे 4 लोक 5 लोक आपल्या आजूबाजूला राहतात त्यांच्या एनर्जीवर देखील आपल्या शब्दांचा परिणाम होत असतो. आणि म्हणून माझ्या मुलाच्या जीवनात ही कटुता आहे किंवा माझ्या मुलीच्या जीवनात हा संघर्ष आहे असं म्हणण्यापेक्षा, जर ज्या मातांना पाहिजे की आपल्या मुलांना चांगली नोकरी भेटली पाहिजे, चांगलं शिक्षण केलं पाहिजे, काय अफर्मेशन द्यायचं, माझ्या मुलाला एवढ्या पगाराची नोकरी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे तो आणि आम्हाला खूप आनंद जीवन आम्ही जगत. या पद्धतीने घरात सून आणायची असते, पण पहिलेच माइंडसेट काय असतं, ही आल्यावर घर बिघडवणार, घर तोडणार. त्याच्यापेक्षा आम्हाला आमच्या कुटुंबाला समजून घेणारी, आमच्यासोबत मिळून मिसळून वागणारी पत्नी माझ्या मुलाला जोडीदार म्हणून भेटलेली आहे. अफर्मेशन सकारात्मक ठेवलं. कारण पेरणी इथे काय करतोय आपण, पेरणी सकारात्मक करतोय आणि रोज रोज या सकारात्मक विचारांची पेरणी केल्यामुळे
आपल्याला आनंदाची कापणी करायला मिळणार. आलं लक्षात? एनर्जी आणि फोकसचं गणित कळलं. आणि म्हणून आजपासून आपल्याला काय करायचंय, फोकस त्याच गोष्टीवर ठेवायचा आहे जी गोष्ट आपल्या जीवनाचा भाग असायला पाहिजे. आणि म्हणून अफर्मेशन या गोष्टी आपल्या जीवनात तेवढ्याच महत्वाच्या असतात. तो आज से खुद का बेस्ट फ्रेंड बनना है. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहात. जे स्वप्न तुम्ही बघू इच्छिता ते स्वप्न पूर्ण करण्याचे मॅग्नेट तुम्ही आहात. ते स्वप्न तुम्ही स्वतःच्यासाठी आणि इतरांसाठी निश्चितपणे पूर्ण करू शकता. आणि प्रत्येकाजवळ जीवन निवडत असताना 3 पर्याय उपलब्ध असतात. पण तुमच्या जीवनाचा रिझल्ट तिथेच असतो. समजा एखाद्याच्या जीवनात प्रॉब्लेम आला तर तो रडत बसतो, अरे देवा माझ्याच नशिबी एवढे प्रॉब्लेम का, असे म्हणणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. दुसरे काय असतात, अभी मेरे से कुछ नहीं होगा, हा आली समस्या सहन करतात. आणि तिसरे काय असतात की अरे ह्या समस्येतनं काही हो, मी मार्ग काढणार आणि मी पुढे जाणार आहे, माझ्या जीवनात सुखाला आणि यशाला मी अट्रॅक्ट करणार आहे, असे म्हणणारे काही लोक असतात. तर मग तुमच्या जीवनात समस्या आल्यावर तुम्ही कुठल्या दाराला चाबी लावणार? पहिला की माझ्यासारखं कमनशिबी कोणी नाही आहे, असंच तसं त्रागा करणार काही होणार. पहिला रेड डॉट. ऑरेंज वाला सरेंडर कर देंगे और ब्लू वाला क्या करेंगे, उसमें सोल्यूशन की चाबी लगाएंगे. तर आपल्याला इथपर्यंत आले आहे तर जीवनामध्ये इथून पुढे काय करायचं आहे, सोल्युशनची चाबी लावायची आहे, प्रॉब्लेमची नाही. ओके, सो रेडी? कौन कौन सोल्यूशन की चाबी लगाने वाले उन्हें चैट बॉक्स में मी टाइप करना है. जे जे लोक सोल्युशनची चाबी लावणार आहे त्यांनी पटापट चॅट बॉक्स मध्ये मी टाइप करा. बघा किती लोक, कारण तुम्ही बघा फर्स्ट डे 1 ला किती स्टुडंट होते आपल्याकडे, याच्यावरच लक्षात येतं की नाही कमिटमेंट किती असतं प्रत्येकाचं. हाऊ मच यू आर कमिटेड फॉर युअर लाईफ. चला ग्रेट, अभिनंदन. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. आणि आजपासनं कलाम सरांचे हे वाक्य मला खूप जबरदस्त आवडले. ते वाक्य हे आहेत जे रोज स्वतःला उठल्यावर सकाळी सांगायचं आहे. फ्रेश झालात आणि तुम्ही कुठल्याही कामाला लागायच्या आधी रोज स्वतःला सांगायचं हृदयावर हात ठेवून, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. काय सांगायचं आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. हे 5 वाक्य आपल्याला 100% आपल्या स्वतःसाठी सांगायचंय आणि घरी कुठेतरी स्टिक करून ठेवा हे वाक्यांचं प्रिंट, जेणेकरून घरात ते वाक्य, कारण आपले डोळे वाचत बसतात. वाचतात की नाही वाचत? आम्ही मार्केटमध्ये जातात त्या दुकानांचे नाव आपल्या डोळे आपोआप वाचतात ना, की तुम्ही सांगता डोळ्यांना हे वाचरे म्हणून? डोळे आपलं काम करत असतात. त्याच्यामुळे हे वाक्य जर तुमच्या घरी लिहून असले तर काय होणार आहे की ते वाक्य तुम्हाला वाचल्यामुळे काय होईल, आपोआप ते व्हायब्रेशन तिथून क्रिएट होतील. घरातला प्रत्येक व्यक्ती स्वतःला सांगेल पॉझिटिव्ह वाक्य, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. आणि इथून पुढची जी प्रेयर आहे ती इतकी विश्वप्रसिद्ध प्रेयर आहे की या प्रेयरमुळे एका मानसिक म्हणजे या नुसतं होपोनो प्रेयरचे आज 15-15 हजार रुपये फीनी क्लासेस होतात. बेसिक याचा 5,000चा कोर्स असतो, तर 15,000चा याचा ऍडव्हान्स कोर्स असतो. पण काही गरज नाही एवढं खर्च करण्याची. त्याच्यातलं मूल तत्व मी तुम्हाला आज एक्सप्लेन करते. ही एवढी पॉवरफुल प्रेयर आहे की जर का ही प्रेयर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करणं सुरू केली तर इथून पुढे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अब जिनके जीवन में पैसे की कमी है उन्होंने क्या बोलना है, हे माय अर्निंग ऑफ, आता जे काय तुमचं अर्निंगचं टार्गेट आहे मंथली, ठीक आहे, हे माय अर्निंग ऑफ दॅट मच अमाऊंट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याच्यात मी अजून एक वाक्य जोडलेलं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आज आपण फॉरगिव्हनेस करणार आहे इथून पुढच्या मेडिटेशन मध्ये, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जर तुमच्या नात्यांमध्ये प्रेमाची कमतरता आहे, हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. माझ्या मुलाचा अभ्यासाची कमतरता आहे, काय म्हणायचं आहे, हे माय स्टडी ऑफ माय चाइल्ड, किंवा मुलाचं नाव घ्या, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू,
आय फॉरगिव्ह माय सेल्फ. क्लिअर? या पद्धतीने आपल्याला प्रेयर म्हणायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. तो प्रॉब्लेम सांगा युनिव्हर्सला आणि करून बघा. 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचे परिवर्तन दिसायला लागतील, जेव्हा तुम्ही या प्रेयरचा उपयोग तुमच्या जीवनासाठी करायला लागाल. पर कमिटमेंट द्यावी लागेल की यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. त्यानुसार तुम्ही हा सकारात्मक बदल तुमच्या लाईफमध्ये बघू शकाल. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. चला तर मग याच विचारांना हे करून आजपासून आपण आपल्या सकारात्मक जर्नीला सुरुवात करूया. स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. रेडी आहात या सकारात्मक जर्नीला सुरुवात करण्यासाठी? तर आज आपण एक पॉवरफुल पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे इथून पुढे, आणि ज्या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांना जेवढ्या सहजतेने पुढील 20 मिनिटं 25 मिनिटं तुम्ही या ध्यान साधनेत सहभागी व्हाल, तेवढा सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊ शकणार आहे. एक सुंदर अनुभूतीतून आज आपण या पुढच्या 20 मिनिटांमध्ये जाणार आहे, आणि तो आनंद आणि ती सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव करणार आहे. रेडी? जर तुम्ही मला दिसलात, व्हिडिओ ऑन असला, तर याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. जर का तुम्ही उपस्थित असलात मेडिटेशन मध्ये व्हिडिओ ऑन करून, तर जे एनर्जी एक्सचेंज होतं ते एनर्जी एक्सचेंज खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि मी तुम्हाला जेव्हा माफ करायला सांगेल कोणाला, मला माहिती आहे त्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला असेल आणि त्याला माफ करणं कठीण असेल, पण तरी देखील आपल्याला आज त्याला माफ करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण ती माफी त्याच्यासाठी नाहीये, ती माफी आपल्यासाठी आहे. कारण आपण जे दुःखांचे ओझे बांधून ठेवलेले आहे, त्या व्यक्तीला आपण जे माफ करू शकलो नाहीये, त्याच्यामुळे जो आपल्याला त्रास होतोय, त्या दुःखांमुळे, त्या त्रासांसाठी आपल्याला त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये माफ करायचं आहे. सो व्हिडिओ ऑन करा. चष्मा शक्य असेल तर काढून घ्या, कारण चष्म्याचं काम नाहीये, डोळे बंदच ठेवायचे आहेत. ओके? इथून पुढे माझा व्हिडिओ दिसणार नाही, फक्त आवाज येईल. ते पायाखाली आसन घेऊन घ्या. हा, ज्यांना बसणं शक्य नाहीये ते लेटून करू शकतात, पण करा. कारण आपल्या शरीरात जर आरोग्याच्या समस्या आहे, त्या देखील आपल्याला माफ करायचे आहेत. ओके? सो रेडी? डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपण जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ग्रहण करतो आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपण परमसुख, समाधान, आरोग्य,
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा स्वीकार करतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यांचा स्वीकार करतोय. चला तर मग एका सुंदर प्रवासाला. या प्रवासात आपण प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे, ज्याने कळत नकळत आपल्याला दुःख दिलं असेल, कुणी जाणीवपूर्वक आपल्याला दुःख दिलं असेल. प्रत्येक व्यक्तीला आपण माफ करणार आहे. आणि कळत नकळत जर आपल्यामुळे आपण कुणाला दुखावलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीची आज मनोमन माफी मागणार आहे. आणि जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करणार आहे. आत्तापासनं गेल्या 24 तासातील आपल्याला प्रत्येक क्षणाला आठवायचंय. गेल्या 24 तासांमध्ये अनेक घटना घडल्या. प्रत्येक श्वासासोबत प्रत्येक क्षणामध्ये अनेक घटना घडल्या. या घटनांमध्ये काही आनंद देणाऱ्या होत्या, तर प्रत्येक आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात पहिले कुलूप बंद करायचंय. गेल्या 24 तासातील सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. आणि जीवनामध्ये गेल्या 24 तासात ज्या ज्या लोकांनी शब्दांनी, कृतींनी तुम्हाला दुखावलंय, आज त्यांना माफ करून टाकायचंय. आपण सर्व या ब्रह्मांडाचे कनेक्टेड असलेले व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मागितलेली माफी किंवा तुम्ही दिलेली माफी ही त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. तर कळत नकळत ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुःख दिलं त्यांना माफ करा. आणि चुकीने आपल्या शब्दांनी, कृतीने जर कोणी दुखावलं गेलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. माफी मागा. माफी मागताना आणि माफ करताना डोळ्यांना अश्रू येऊ शकतात, त्यांना थांबवू नका. सहजतेने ही प्रक्रिया होऊन जाऊ द्या. मनाला आज मोकळं होऊन जाऊ द्यायचंय. कारण वर्षांनी वर्षांचं ओझं आपल्या मनावर आहे. आज त्या ओझ्यांमधनं आज आपल्याला स्वतःला बाहेर काढून टाकायचंय. मनावरच्या प्रत्येक ओझ्याला आज आपल्याला मुक्त करून टाकायचंय. आता गेल्या 7 दिवसातल्या घटना आठवा. गेल्या 7 दिवसात काय काय घडलं आपल्यासोबत, त्या सगळ्या घटना कुणाला चलचित्राप्रमाणे आठवतील, कुणाला काही आवाज येतील, ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि त्या घटनांमधील सगळ्यात चांगल्या आणि सकारात्मक क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सगळ्यात चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सगळ्या ज्याही घटना आहेत त्या सगळ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि शब्दांनी, कृतीने आपण जर कुणाला दुखावलं असेल, त्यांची आज मनोमन माफी मागा. कळत नकळत जर आपण कुणाला दुखावलं असेल गेल्या 7 दिवसांमध्ये, त्यांची मनोमन माफी मागा. आणि कुणी जर तुम्हाला दुखावलं असेल, तुमच्याशी वाईट व्यवहार केला असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. मनापासनं माफ करा. मान्य आहे, माफ करणं कठीण आहे, समोरच्याची चूकही तेवढीच मोठी आहे, पण तरी देखील आपल्याला त्याला माफ करायचंय. त्याला माफ करायचंय. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करा. एखाद्या भावना बाहेर येतील, त्यांना येऊ द्या, थांबवू नका. कारण आज आपल्याला या सगळ्या नकारात्मक भावनांना जेवढं सहजतेने आपण बाहेर काढू शकू, तेवढाच आपण जीवनाचा आनंद आत्मसात करू शकू. तेवढाच आपण जीवनाचा आनंद आत्मसात करू शकू. गेल्या 1 महिन्यांच्या घटनांकडे बघा आता. मागील 1 महिन्यांच्या घटनांमध्ये काय काय घडलं आपल्या जीवनामध्ये. एखाद्याच्या जीवनामध्ये खूप दुःखाचा प्रसंग आला असेल, एखाद्याच्या जीवनामध्ये खूप कटू प्रसंग आला असेल, पण त्याच्यातही जर काही 4 आनंदाचे क्षण असतील,
ते मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आज मनामध्ये फक्त चांगल्या आठवणींचा संग्रह करायचा आहे. आणि तुम्हाला कळत नकळत ज्यांनी ज्यांनी दुःख दिलेले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाका. 1 महिन्यामध्ये ज्या ज्या घटना तुमच्या जीवनात घडल्या त्या घटनातील वाईट घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, कुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्यामुळे कमी झालं असेल, आज त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण जर कुणाला दुखवलं असेल तर त्यांची मनोमन माफी मागा. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. मनापासून त्या व्यक्तीची माफी मागा आणि रिलॅक्स व्हायचंय. आता गेल्या 1 वर्षाच्या क्षणांपर्यंत आपण जाणार आहे. बघा, 1 वर्षाचा काळ खूप मोठा आहे. 365 दिवस. या 365 दिवसांमध्ये काही आनंदाचे क्षण आले तर काही दुःखांचे तर काही तणावाचे. सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आणि कळत नकळत सगळ्या दुःखांच्या क्षणांना आणि त्या क्षणांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात शब्दांनी, कृतींनी ज्यांनी ज्यांनी दुःख निर्मित केलेलं आहे त्या 1 वर्षातील प्रत्येक घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला आज माफ करून टाका. माफ करून टाका. आणि कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल शब्दांनी, कृतींनी, वाणींनी, आज त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आता आपण 10 वर्ष मागे जातोय. 10 वर्ष जीवनातील खूप मोठा काळ आहे. खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमध्ये काही पॉझिटिव्ह घटना घडल्या, काही नकारात्मक घटना घडल्या. त्या सकारात्मक घटनांना जेही लोक जबाबदार आहेत त्या सगळ्या आठवणी त्यात जमा करून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. 10 वर्षातील प्रत्येक आनंदाच्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. या 10 वर्षातील प्रत्येक सकारात्मक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि शब्दांनी, कृतींनी, वाणींनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांना आज माफ करून टाका. माफ करून टाका. आणि चुकून आपण कुणाला दुखावलं असेल त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आता बघा, तुमचं शालेय महाविद्यालयीन जीवन, ज्या जीवनामध्ये उत्साह होता जीवन घडवण्याचा, पण काळाच्या ओघात कुणी यशस्वी झालं असेल, कुणी अपयशी झालं असेल, कुणी खूप जवळचं आपल्यापासून दूर झालं असेल, तर काही नवीन लोक आपल्या जीवनात आले असतील. हा असंख्य बदलांचा काळ आहे. पण त्या काळामध्ये काही दुःखाचे क्षण आपल्या जीवनात असतील आणि त्या दुःखाच्या क्षणांना जीही व्यक्ती जबाबदार आहे आज त्यांना माफ करून टाका. कठीण आहे माफ करणं, तरी प्रयत्न करा माफ करण्याचा. कारण तुम्ही माफ करून आपल्या आनंदाला पण वाढवणार आहे. कारण वर्षानुवर्षापासनं ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आठवणींमध्ये आहे आज त्यांना रिकामं करायचं आहे. शाळा महाविद्यालयीन जीवनामध्ये एखाद्या शिक्षकाप्रतीचा राग असेल, एखाद्या मित्र मैत्रिणीप्रतीचा राग असेल जो आपण मनामध्ये साठवून ठेवलेला आहे, आज माफ करा त्यांना. कधी आईवडिलांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या नसेल तोही राग असेल, आज माफ करा. माफी मागा आणि माफ करा. माफी मागा आणि माफ करा. आता बघा, आपण त्या बालपणांच्या क्षणांना आठवू. या संपूर्ण आयुष्यात आपण खूप एखाद्या जवळच्या व्यक्तीला कायमस्वरूपी गमावलं असेल आणि आज त्यांच्या आपल्यामध्ये नसण्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी एकाकीची खंत आहे, जे दुःख आहे, आज त्या व्यक्तीला कळत नकळत जर आपल्याकडनं काही आनंद देण्याचं बाकी असेल त्याच्यासाठी माफी मागायची आहे. आपल्यापासनं नेहमीसाठी दुरावलेल्या त्या व्यक्तीला माफी मागायची आहे. कळत नकळत शब्दांनी, कृतींनी जर आपण त्या व्यक्तीला दुखावलं असेल त्या व्यक्तीला माफी मागायची आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. कळत नकळत ज्यांनाही आपण दुखावलं असेल
बालपणापासून आतापर्यंत त्या प्रत्येक हयात असलेल्या नसलेल्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागा आणि ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. ज्या ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत दुखावलेला अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मात्र कुलूप बंद करा. 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 आता आपण त्या क्षणात पोहोचलेलो आहे जो म्हणजे आपल्या या पृथ्वीवरील पहिला श्वास घेतला तो क्षण. या पृथ्वीवरील पहिला श्वास घेतला तो क्षण जेव्हा आपल्या माता पितांनी पहिल्यांदा आपल्याला हातात घेतला तो आनंदाचा क्षण. आपल्याला आपल्या माता पितांनी हातात घेतला तो आनंदाचा पहिला क्षण. बघा त्या ईश्वराने आपल्याला किती सुंदर रूपात या पृथ्वीवर पाठवलेलं आहे आणि एक कोरी पाटी आपल्या हातात दिली होती जीवनामध्ये संपूर्ण आनंद भरण्याची. कळत नकळत या आतापर्यंत आपण ती पाटी कुठेतरी दुःखाने क्लेशाने रागाने लिहिलेली होती, पण आज परत ती संधी त्या क्रिएटरने आपल्या समोर दिलेली आहे ती कोरी पाटी नव्या आनंदाने लिहिण्याची. बघा त्या क्रिएटरनी जी कोरी पाटी आपल्या हातात दिली ती घट्ट हृदयाशी पकडायची आहे आणि त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवायचा आहे. तुमच्या माता पित्यांनी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला स्पर्श केला आणि त्या आनंदाला अनुभव करायचा आहे. तुमच्या माता पित्यांनी जो तुम्हाला सुंदर स्पर्श केला त्या स्पर्शाला अनुभवायचा आहे आणि ती कोरी पाटी हृदयाजवळ घेऊन घट्ट पकडून परत यायचं आहे. इथून पुढे आपल्याला त्या पाटीवर जीवनात परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहायचं आहे. इथून पुढे आपल्याला त्या कोऱ्या पाटीवर परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी सुरुवात करायची आहे. आपल्या जीवनामध्ये परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी सुरुवात करायची आहे. या नव्या सुरुवाती सोबतच आपल्याला हे जीवन संपूर्ण आनंदाने जगायचं आहे. हळुवार परत यायचं आहे. हळुवार परत यायचं आहे. आत्ताच्या या क्षणांमध्ये आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माइल, एक सुंदर स्माइल. बघा जे निरागस बाळ अगदी झोपेतही सुंदर हसतं आणि त्या हसण्याला कुणीही थांबवू शकत नाही. एवढं सुंदर स्माइल आपल्याला आपल्या मनामध्ये क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे. कीप स्माइलिंग, 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 कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आज आनंदाला कुठेच थांबू द्यायचं नाहीये. अलाव युअर बॉडी, अलाव युअर माइंड विथ द स्माइल. आज शरीरातला प्रत्येक ऑर्गन स्माइली होणार आहे. शरीरातला प्रत्येक ऑर्गन स्माइली होणार आहे. अलाव युअर बॉडी, अलाव युअर माइंड, अलाव युअर सेल्स टू स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल, वंडरफुल, वेरी गुड. यही तो आप हो, हंसते मुस्कुराते हमेशा आनंदित. स्माइल ना रुकने पाए, स्माइल ना रुकने पाए. Try to keep smiling. Wonderful, wonderful. Keep smiling, keep smiling, keep smiling.
good. Very good. Very good. यही हो आप, हंसते मुस्कुराते, हंसते मुस्कुराते. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Very good. Very good. Wonderful. The smile is beautiful. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. इसी स्माइल के साथ धीरे से लौट आइए. Slowly, slowly come back. Slowly come back. Relax and keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Very good. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. And just relax. बोला उज्ज्वला मॅडम. माईक ऑन करा. हॅलो बोला. हॅलो मॅम, आम्ही तर ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहोत तुमचे. पण ही एक्सरसाइज तुमच्या सोबत करण्यात जे काही फॉरगिव्हनेस येतो ना, तो अल्टिमेट आहे मॅडम. म्हणजे ते शब्दात सांगू नाही शकत. जे आपले अश्रू येतात बाहेर आणि जे काय चेंज होतं ना लाईफ मध्ये, ते शब्दात सांगण्यासारखं नाहीच आहे. ते तुमच्या आम्ही तर ही एक्सरसाइज करतोच, पण तुमच्या सोबत करतानाचा जो एक्सपिरियन्स आहे ना मॅडम, तुमच्या आवाजातली जी जादू आहे, तुमचं जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे, ते खूपच सुंदर आहे मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कोण कोण माफ करू शकला? बोला सारिका मॅडम. बऱ्याच दिवसांनी आज तुम्ही दिसलात. नमस्ते मॅडम. ऍक्च्युली या तुमचं 5 लाख मेडिटेशन म्हटलं का पहिले कधी हजेरी लावते असं होतं. लाईफ मध्ये एक तर एकीने काय तसं ठेवलेलं नाहीये. सगळं क्लिअर करत 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 आता मास्टर लेवल पण कम्प्लीट झालेली आहे. म्हणजे तुमच्या सोबत जे मेडिटेशन करून परत काही असं काही घडलं असेल काही दिवसांमध्ये वगैरे, पूर्ण डिलीट पण होतं. आणि थँक्यू थँक्यू, खूप मनापासून तुम्हाला पण ग्रॅटिट्यूड की माझी लाईफ खरंच दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. डेलीचा एक्सपिरियन्स आहे हा माझा, डेलीचा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हनुमंत सर बोला. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हॅलो. काय वाटलं, माफ करू शकलात? नक्कीच मॅडम, कारण अनुभव हा खूप चांगला होता. माफ करणं तर जरुरीच आहे, कारण जीवनामध्ये बदल हवा आहे तर सगळ्या गोष्टी मायनस प्लस करतच जावं लागणार आहे. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. गाईड चांगला असेल तर, ड्रायव्हर चांगला असेल तर बाकीचे लोक तर चांगले राहणारच, सुरक्षित, त्यात तर वादच नाही काही. त्यामुळे ड्रायव्हर चांगला आहे, त्यामुळे आम्ही पण सुरक्षित आहेत, काही प्रॉब्लेम नाही मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. सुजाता मॅडम. मॅम ऍक्च्युली मधल्या काळामध्ये माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झाला होता आणि त्याच दरम्यान माझ्या सासूबाई पण बेडवर गेल्या होत्या. त्यामुळे मला त्यांना सिनियर सिटीझन केअरमध्ये ठेवावं लागलं, कारण एकटी असल्यामुळे 2 पेशंट बेडचे हँडल करणं शक्य नव्हतं. ते कुठेतरी गिल्ट एवढी वर्ष मनात होतं की आपलं घरचं माणूस आपण बाहेर ठेवलं होतं. म्हणजे आज त्या नाही आहेत, त्यांचा माझ्यावरती खूप जीव होता. आणि शेवटी जाताना त्या मला माझ्या मिस्टरांना बोलल्याही होत्या की तू तिला त्रास देऊ नकोस, कारण ती असेल तर आपण सगळे असू.
आणि कदाचित तुमच्या या मेडिटेशन मध्ये मी स्वतःला फॉरगिव्ह करू शकले, की बाबा मी ते जे गिल्ट घेऊन चालत होते ते आज कुठेतरी ओझं कमी झालं. खूप थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अजून कोणी माफ केलात आणि खरोखर त्या फॉरगिवनेसच्या स्टेज पर्यंत पोहोचलो, काय वाटलं मॅडम? माफ करणं तर आपलं आहेच, म्हणजे तुझंच आहे आधीपासूनच, पण एकदम छान वाटलं. तुला कसं वाटलं बेटा? छान वाटलं, म्हणजे कोणी काहीतरी अंगाचं ओढून काढत आहे असं वाटत होतं. हलकं झालं की नाही आज आपण? कारण आपल्याला जी नवीन सुरुवात करायची आहे इथून पुढे, ज्या एनर्जी आपण उद्यापासनं रेकीच्या ग्रहण करणार आहे, 3 दिवस आपण काय केलं? नांगरणी केली. शेतकरी आपला रोल मॉडेल आहे, तर या 3 दिवसात आपण एक तयारी केली, नवीन ऊर्जांना स्वीकारण्यासाठी एक माइंडसेट तयार केला. तुम्हाला बरेच लोक मला म्हणतात, एक मॅडम आपल्याकडे क्लासला होत्या आणि त्या नेहमी म्हणायच्या, मॅडम काय माफ करा सांगता म्हणे, की माफ करून असं काय होणार आहे. कारण त्यांना ते माफ करणं जमत नव्हतं, कारण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप कष्ट सहन केलेले होते. लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला होता त्यांच्या जवळच्या. पण दुसरा बॅच झाली तेव्हा याच क्लासची, जी क्लास आपला जो 10 दिवसांचा फ्री सेशन आहे, तेव्हा 3,000 फी होती आपली. पण आज मला रेकीने एवढं भरभरून दिलंय, म्हणून मी हे सगळे 1 वर्ष झालं आज की कंटिन्यू आपले फ्री ऑफ कॉस्ट सेशन चालू आहेत. तर त्या मॅडमनी जेव्हा दुसरी तिसरी बॅच रिपीट केली आणि त्याच्यानंतर त्या मॅडमवर त्यांच्याच नातेवाईकांनी 5 वेगवेगळ्या कोर्टाच्या केसेस चालू होते त्यांच्यावर, आणि एक असा काही इन्सिडेंट घडला, रिझन युनिव्हर्स क्रिएट करतो, आणि 5ही केसेस नील झाल्या, त्यांच्या बाजूने त्या सगळ्या निकाल आले. विचार करा की माफ केल्यामुळे, क्योंकि जिन लोगों ने केसेस, म्हणजे ज्या लोकांनी त्यांच्यावर केसेस टाकले होत्या, जोपर्यंत यांच्या मनात ती नकारात्मकता त्यांच्या प्रती होती, युनिव्हर्स सुद्धा त्या केसेसच्या स्वरूपात त्यांची निगेटिव्हिटी त्यांच्या आयुष्यात होती. ज्या क्षणी यांनी त्या केसेस टाकणाऱ्यांना सुद्धा माफ केलं, ब्रह्मांडाने मार्ग मोकळा केला आणि 5ही केसेस यांच्या बाजूने लागल्या. एक सुंदर अनुभव सांगते. आपल्याकडे एक मॅडम होत्या आणि त्यांचं लग्नाला 13 वर्ष झालेले होते. या मेडिटेशनचा काय फरक पडतो, तर त्यांच्या हजबंड बद्दल 2 वर्ष त्यांचं छान चाललं, आणि 9-10 वर्षापासून त्यांचं असं होतं की फक्त मुलाला शाळेत सोडायचं आहे, मुलाची ही फी भरायची, आज पॅरेंट मीटिंग आहे, अशाच प्रतीचा संवाद होता. आणि पती पत्नीमध्ये एक जे चांगलं नातं असायला पाहिजे ते नव्हतं. आणि जेव्हा मी ही माफ करण्याची टेक्निक शिकवली आणि त्यांना सांगितलं की आज हसबंडला फोन करून फक्त एवढं विचारा की म्हणजे मी असाच प्रॉब्लेम की तुम्हाला कुठल्याच्या सोल्युशन पाहिजे, हा प्रश्न केला, ते बोलले की माझं असं असं नातं ठीक करायचंय. तर त्यांना म्हटलं की फोन करून एवढं सांगा की आज मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलेला आहे, तर लवकर घरी या जेवायला. विचार करा की शब्दांनी आणि मनातनं माफी दिल्याने काय होतं. 9-10 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात असं घडलं की हसबंड येताना स्वीट, गजरा आणि गुलाब घेऊन आले, आणि मॅडम बोलले की आम्ही असं पहिल्यांदा भेटल्यासारखं कितीतरी तास बोलत राहिलो, आणि हा सुंदर अनुभव त्यांनी, माझा मध्यंतरी मोबाईल चेंज झाला, इतका सुंदर अनुभव त्यांनी लिहून पाठवला होता मेसेजच्या ह्याच्यातनं की थँक्यू मॅडम, की हा क्षण मी आयुष्यात परत इतक्या आनंदाने जगू शकते आणि इतक्या सहजतेने या गोष्टी बदलू शकतात. हा एक बदल झाला. दुसरे एक मॅडम त्यांचे हसबंड कधीच अप्रिशिएट करत नव्हते, आणि जेव्हा मी त्यांना या टेक्निक सांगितल्या की माफ केल्याने काय होतं, समोरच्याला समजून घेतल्याने काय होतं, तर त्याचा रिझल्ट हा झाला की आमचा 2022 मध्ये पुण्याला एक प्रोग्राम झाला होता वर्टिकचा. तर त्या मॅडमला तिथे भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड मिळाला. त्यांच्या हसबंडनी त्यांच्या शहरातल्या न्यूज चॅनलवरती बातमी चालवली, आणि त्यांचा बर्थडे जेव्हा होता तेव्हा पहिल्यांदा बर्थडेला ड्रेस आणला, केक आणला, आणि पूर्ण फॅमिली सोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले. आयुष्यात खूप सारा पैसा नको असतो, प्रेमाचे हे 4 क्षण अगदी कमी ह्याच्यात सुद्धा आपल्याला अनुभवता येतात. आणि म्हणून जेवढ्या दिवस मनामध्ये राग भरून ठेवाल, एखाद्याबद्दल द्वेष भरून ठेवाल ना, तेवढाच दुरावा आपण निर्माण करतो. पण जर एकदा माफ करायला शिकलो, कारण कुठलाच व्यक्ती वाईट नसतो, कुठलाच व्यक्ती चुकीचा नसतो.
आणि म्हणून आयुष्यात जर पुढे जायचं असेल, जे आपण उद्या पुढे जाणाऱ्या रेकी या ऊर्जांना अनुभवून, तर आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर खूप सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहे. कमिटमेंट लागतं. आता जर आपण बघितलं की डे 1ला आपला आकडा जो क्लासचा हायेस्ट होता ना, तो 467 होता. पण आपणच आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तर आज तो आकडा 327 पर्यंत गेलेला होता. 321 लोक आता क्लासमध्ये प्रेझेंट आहे. तर आपण कमिटेड नाही आहोत बदल करण्यात. कारण बदल करण्यासाठी कसं असतं ना, आपल्याला जर डोकं दुखलं तर डोकेदुखीचे 4 उपाय आपल्या किचनमध्ये सापडतील. आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करून आपण ते करू शकतो. पण आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो, एक गोळी घेऊन येतो, इंजेक्शन घेऊन येतो आणि इझी. आपल्याला फास्ट पाहिजे, कारण 2 मिनिटाची मॅगी आजकाल लोकांना इन्स्टंट सगळं आवडायला लागलेलं आहे. पण जीवनातला आनंद हा इन्स्टंट मिळतो, पण त्याच्यासाठी थोडं आपल्याला डिवोशन द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला छोटासा बदल करावा लागतो, आणि तो म्हणजे सोडून द्यायला शिका. काय सोडून द्यायचंय? कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतं, ते तुमच्या डोक्यात 4 दिवस तेच तेच विचार घोळत राहतं, तुमचं कामात लक्ष लागत नाही. आपल्याला वाटतं की मी याच्यासाठी एवढं चांगलं केलं तरी हा व्यक्ती माझ्याबद्दल बाहेर एवढं वाईट बोलतोय. चित्त ठिकाणात राहत नाही. कुठलंही काम करताना तोच तोच विचार 4 दिवस मनात घोळतो. त्रास मात्र तुम्हालाच होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या ना. विसरू नका, पण त्या विचारांचा आपल्यावर प्रभाव होऊ देऊ नका. कारण तो व्यक्ती एकदा वाईट बोललेला असतो, पण त्याचे ते वाईट शब्द आपण 100 वेळा डोक्यात ठेवतो. ते त्याचं बीपी वाढवत नाही, ते आपल्या शरीराचे व्हायब्रेशन्स खराब करतात. आणि म्हणून ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो, तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलं असतं, तुम्ही त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथही दिलेली असते, आता तोच व्यक्ती तुमच्या विरोधात जातो, तुम्हाला तीच गोष्ट दिवस दिवस खात राहते, तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना असं समजून विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास घेऊन गेल्यामुळे त्याला पश्चाताप होणार नाही, म्हणून सोडून द्यायला शिका. कारण जर आपण ती मनात ठेवलं तर त्याच्याने बदल होणार नाही. आपल्याला सोडून द्यायला शिकायचं असतं. बराच वेळा असं वाटतं ना आपल्याला, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा फरक तसा झाला असता, त्याचा फायदा तसा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रांनो, झालेल्या गोष्टीवर विचार करून ऊर्जा आणि वेळ कशाला वाया घालवताय? जुन्या निर्णयातून शिकायचं काम करायचं असतं. पुढं काय करायचं यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि म्हणून झालेल्या गोष्टी सोडून नवीन आनंदाची सुरुवात मात्र आपल्याला आपल्या जीवनात करायची असते. खूपदा असं वाटतं ना, हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, याने माझा विश्वासघात केला, त्याने मला धोका दिला. अरे मैत्रिणींनो, अरे मित्रांनो, त्रास कशाला करून घ्यायचा? कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्यायला शिका आणि पुढच्या प्रवासाला आनंदाची सुरुवात करा. कारण उद्यापासून आपल्याला याच आनंदाची सुरुवात करायची आहे. रस्त्याने आपण चालतो, एखाद्याने आपल्या गाडीला ठोकलं, आपल्या गाडीचं नुकसान झालं, आपण त्याच्याशी किती वाद घातला तर आपली गाडी दुरुस्त करायला तो जास्तीत जास्त पैसे देईल, पण त्या पैशाच्या सोबत आपल्याला जो मनस्ताप होतो त्या मनस्तापापेक्षा तेव्हा शांत राहा. कारण प्रत्येक वेळेस एखादा व्यक्ती चुकीचाच असतो असा नसतो, आपल्याला तो व्यक्ती चुकीचा वाटू शकतो. आणि म्हणून त्याचा राग करण्यापेक्षा माफ करा. कारण कदाचित तो व्यक्ती चुकीचा वागला म्हणजे समजा ना, एखाद्या वाटतं ना की बॉस चांगला नाहीये, बिचारा त्या बॉसची अजून काही वेगळी मजबुरी असेल, तो घरचा राग बाहेर काढत असेल, म्हणून तो बॉस वाईट नसतो ना. सोडून द्यायला शिका. घरचा व्यक्ती जेव्हा बाहेर कामावर जातो, घरी येऊन चिडचिड करतो, समजून घ्या तो तुमच्यासाठी बाहेर कष्ट करतो. कदाचित कोणीतरी त्याला बाहेर त्रास दिलेला असेल म्हणून तो घरी चिडचिड करतो. किंवा घरची गृहिणी तुमच्यासाठी दिवस रात्र राबत असते आणि
ती पण थकते, कधीतरी तिलाही असं वाटतं का ग थकलीस का, म्हणून कोणीतरी मायेचा हात पाठीवरून फिरवावा. तिच्या त्या तुमच्या एका शब्दाशिवाय तुमच्याकडनं जास्ती अपेक्षा नसतात, म्हणून त्या घरच्या आईला, बहिणीला, पत्नीला एक मायेची पाठीवरून थाप ठेवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला शिका. आणि असं करणारं कोणी नसेल तर आज काय करायचं, आजपासून जर नसेलच आपल्या बाजूला कोणीतरी, असा हात घ्यायचा आणि स्वतःला शाबासकी द्यायची. येस, यू आर द बेस्ट म्हणायचं. कुणाच्याही शाबासकीची वाट बघायची नाही, कारण कसंही जगलात तरी ह्या जीवनाला दी एंड आहे आणि एक दिवस संपणार आहे. म्हणून आहे त्या जीवनाला आनंदाने जगायचं आहे. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य जीवनाची आपल्या जीवनाला जोडायचं आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे, रेकीची विशेषता काय आहे आणि रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आपल्या जीवनामध्ये काय करू शकतात याचा सुंदर अभ्यास आपण करणार आहेत. तर उद्याचं सेशन मिस करू नका. कारण बघा, कमिटमेंट मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं, पहिल्या दिवशी मॅडम काय शिकवणार आहे, फ्रीमध्ये काय देणार आहे म्हणून लोकांची गर्दी झाली. पण कमिटेड लोक शेवटच्या दिवशीपर्यंत कळतील. 10व्या दिवशीचा आकडा आपल्याला सांगेल की तुम्ही तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी किती कमिटेड आहे. कारण कसं असतं, निसर्गाने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. आमच्या गुरु नेहमी म्हणायचे की रेकी कुणाच्या जीवनात सहजासहजी पोचत नाही. ज्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करायचा आहे त्यांच्याच जीवनात रेकी पोचत असते. आणि तुमच्या जीवनात जर ही रेकी पोचली आहे आणि ती ही निशुल्क पोचलेली आहे तर 10 दिवस स्वतःच्या जीवनासाठी, नाही तर मी म्हणते त्या गोष्टीत किती कमी खऱ्या आहे खोटा आहे त्याच्याने बदल होतो का, माझी परीक्षा घेण्यासाठी तरी 10 दिवस अटेंड करा आणि पुढच्या 21 दिवस सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करा. मी गॅरंटी देते माझ्या 15 वर्षाच्या अभ्यासाची की तुमची आंतरबाह्य सेल्फी बदललेली असेल आणि तुमच्या जीवनाला एकदम 360 नाही पण त्याची सुरुवात मात्र झालेली असेल. कारण हा प्रवास आहे. चांगलं पीक यायला सुद्धा 4 महिने लागतात आणि आपल्याला जीवनाचा आनंद निर्माण करण्यासाठी 90 दिवस खरोखर प्रॅक्टिस करा. जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला म्हणजे रेकी आहे. आज या रेकीने मला भरभरून दिलाय, माझ्या हजारो विद्यार्थ्यांना भरभरून दिलेला आहे. तुमच्याही जीवनामध्ये असा सुंदर आनंद निर्माण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आपलं आजचं सेशन कसं वाटलं, आपला 2-3 तास ग्रुप ओपन राहतो, त्या ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण तुमचे फीडबॅक हे माझ्यासाठी नवप्रेरणा असतात. नवीन अभ्यास आणि नवीन गोष्टी तुमच्या समोर आणण्यासाठी मला प्रेरित करत असतात. सो नक्की आपले फीडबॅक शेअर करा. युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे, तर ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते रेकॉर्डिंग सुद्धा नियमितपणे बघता येतील. सो असेच उपयोगी व्हिडिओ आपण त्याच्यावर टाकायला आता नवीन आपली एक सिरीज चालवणार आहे, त्याचा तुम्हाला लाभ होईल. तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.